या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा योगा न करता सूर्यनमस्काराच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक योगा याच्यामध्ये समाविष्ट करता येतो। तर मी तुम्हाला एक सूर्यनमस्काराचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे। सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की कुठलाही व्यायाम न करता जरी सूर्यनमस्कार केलं त्याच्यामध्ये सर्व गोष्टी समाविष्ट होतात। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज योगा दिनाचं निमित्त साधून प्रत्येकाने असं ठरवायचं, संकल्प करायचा आहे की किमान मला 5 सूर्यनमस्कार सकाळी उठून दररोज करायचे। तर त्याचा तुमच्या शरीराला फायदा होईल, माइंडलाही फायदा होईल आणि शरीराची लवचिकता सुद्धा या ठिकाणी वाढलेली तुम्हाला दिसून येईल। तर सूर्यनमस्कार करत असताना त्याच्यामध्ये सरांनी जे काही सूचना सांगितले, श्वासाचं नियंत्रण सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। ते जर असेल तर ते सूर्यनमस्कार आपल्याला फायद्याचे होतात आणि त्या सूर्यनमस्कार करून कुठल्याही प्रकारचा फायदा आपल्या शरीराला किंवा मनाला होत नाही। तर पहिल्या स्थितीपासून मी तुम्हाला फक्त प्रात्यक्षिक दाखवतो। पहिल्यांदा हात जोडायचे, जोडल्यानंतर श्वास वर घेत एकदम हात वर करायचे, श्वास खाली सोडत श्वास आत घेत, पुन्हा दुसरा पाय श्वास सोडत, श्वास स्थिर ठेवून पुन्हा श्वास घेत वर, पुन्हा पूर्वस्थितीमध्ये, पुन्हा दुसरा पाय। अशा पद्धतीने दररोज तुम्हाला किमान 5 ते 10 सूर्यनमस्कार करायचे। धन्यवाद। बाजूकडून उजव्या बाजूकडे कंबर गोल फिरवून घ्यायची आहे। पंजावर बोटावर उभं राहायचं आणि शरीराला पूर्णपणे वरच्या दिशेने, आणि ह्या स्थितीमध्ये आपल्याला थोडा वेळ उभं राहायचंय। ताडासनाचे फायदे काय काय आहेत? आपली उंची वाढण्याचे, तोल सांभाळायचा आहे आणि तोल सांभाळत आपल्याला असं वृक्षासन करायचं आहे। पुन्हा सावकाश आपले हात आपल्या कमरेवर ठेवायचे।